हे दृश्य आपण पाहतोय वडीगोद्रीत मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे। सध्या या ठिकाणी पोलीस देखील पोहोचलेले आहेत। ज्या ठिकाणी हा रास्ता रोको सुरू आहे त्या ठिकाणी पोलीस आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। गाड्या ज्या आहेत त्या अडवून ठेवण्यात आलेल्या आहेत। वडीगोद्रीत मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। मराठा आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सध्या पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक एक गाडी पुढे पाठवण्याचा आता प्रयत्न केला जातोय। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। संजय, नेमकं काय सुरू आहे, काय सांगाल? नक्कीच जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषण करत आहे, परंतु त्यांचा उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि कुठेही सरकार त्याच्या उपोषणाची दखल घेत नसल्याने त्या महिला आंदोलक आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी त्या आक्रमक पवित्रा घेत वडीगोद्रीचे आंतरवादी सरहदेपासून 3 किलोमीटर वडीगोद्री गाव आहे त्या ठिकाणी सोलापूर धुळे रस्ता जो आहे हायवे आहे तो अडवण्यात आलेला आहे आणि मराठा समाजाला न्याय द्यावा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे, त्यांची सरकार दखल घेतच नाही असं एक त्यांचं बोलणं आहे, म्हणणं आहे त्याची दखल घेतली पाहिजे। अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी रस्ता अडवण्याचा ठिकाणी प्रयत्न करत आहे, परंतु पोलीसही त्यांना कुठतरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। रस्ता मोकळा करण्याचा पोलीस या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहे। नक्की संजय, पोलिसांची आंदोलकांसोबत काही बातचीत झालेली आहे का? कारण पोलीस या आंदोलकांना समजावण्याच्या प्रयत्नात दिसतात, त्या संदर्भात काय सांगाल? ते पोलिसांकडून त्यांना त्याच्यासोबत चर्चा केली जात आहे। रस्त्याच्या बाजूला त्यांनी व्हावं, रस्त्याच्या बाजूला जाऊन घोषणा द्यावी, परंतु महिला आक्रमक झालेल्या आहेत त्या रस्त्यावरच बसून या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत। पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु या महिला इतक्या आक्रमक आहेत की ते कुठल्याही परिस्थितीत पोलिसांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या तयारीत नाही। नक्की संजय, ही दृश्य आपण पाहतोय धुळे सोलापूर महामार्ग अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे। महिला मराठा आंदोलक चांगल्याच आक्रमक झाल्यात। संजय, आपण पाहतोय या महिला आंदोलक जे आहेत त्यांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी। नेमकं काय सुरू आहे, आपण काही महिला आंदोलकांशी बोलू शकतो का? आमच्या मागण्या ज्या जरांगे पाटलाच्या मागण्या त्या आमच्या मागण्या आहेत, ज्या 10 मागण्यासाठी उपोषण आमचं उभं राहिलेलं आहे, तर त्यासाठी आमचं म्हणणं आहे की त्यांनी नक्कीच पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। धन्यवाद।